तर मित्रांनो, खरवस हा सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो, पण खरवस बनवताना त्याचं प्रमाण कसं असायला पाहिजे, त्याचं टेक्स्चर कसं योग्य आलं पाहिजे, हे सगळे प्रश्न आपल्या मनात नेहमी येतात. तर आज मी तुम्हाला खरवसची अशी एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे, त्याच्यामध्ये योग्य प्रमाण दाखवणार आहे, त्याचं प्रॉपर टेक्स्चर कसं आणायचं सगळं व्यवस्थित सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण ऑथेंटिक इंडियन रेसिपी बघतोय. आज आपण खरवस बघतोय आणि खरवसचं योग्य प्रमाण, अचूक मेजरमेंट्स आणि त्याचं अचूक टेक्स्चर कसं आणायचं, लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर खरवस करण्यासाठी सर्वप्रथम इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे आणि हे जे दूध आहे ते पाऊण लिटर दूध घेतलेलं आहे. प्रमाण आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पाऊण लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे माझ्याकडे चीक आहे किंवा चीक दूध आहे. हे साधारण अर्धा लिटर आहे. सो अर्धा लिटरला पाऊण लिटर दूध पाहिजे. सो हे अर्धा लिटर चीक आहे ते मी या दुधामध्ये घालून घेणार आहे. प्रमाण एकदा परत सांगतो. अर्धा लिटर माझ्याकडे चीक दूध होतं आणि त्याच्यासाठी मी पाऊण लिटर गाईचं दूध वापरलेलं आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. चीक आणि दूध व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. इथे साधारण मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ व्यवस्थित बारीक सुरीने किसून घेतलेला आहे आणि हा गूळ अर्धा किलो गूळ आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. गूळ ऍड करून झालेला आहे. आता व्यवस्थित आपल्याला गूळ ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ संपूर्ण वितळेपर्यंत आपण मिक्स करून घेऊया. गूळ इथे व्यवस्थित आपण विरघळून घेतलेला आहे. इथे माझ्याकडे केसर आहे. साधारण 10 ते 12 केसराच्या काड्या आहेत. केसर आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. आणि फ्लेवरिंगसाठी माझ्याकडे इथे वेलची पूड आहे. साधारण 1 ते 1.5 चमचा वेलची पूड पण आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित हे दोन्ही जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. केसरनी छान कलर येणार आहे, वेलचीनी खूप सुंदर फ्लेवर येतो. सो हे दोन्ही जिन्नस आपल्याला घालायचे आणि व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया. आता आपल्याला खरवस व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी काय केलं, इथे एक मोठं टोप घेतलेलं आहे आणि त्या टोपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि पाणी मी उकळत ठेवलेलं आहे. ज्या टोपामध्ये आपण खरवस करणार आहोत त्याच्यापेक्षा मोठा टोप आपल्याला घ्यायचा आहे किंवा मोठं भांडं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घालून आपल्याला ते गॅसवर उकळत ठेवायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, एकदा थोडं पाणी गरम होत आलं की त्याच्यामध्ये आपल्याला, ज्याच्यामध्ये आपण खरवस करणार आहोत, ते खरवसाचं जे टोप आहे ते डायरेक्टली या ह्याच्यामध्ये आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे. खाली तुम्ही जाळी किंवा स्टँड नाही ठेवलात तरी चालेल, पण हे असं टोप जे आहे ज्याच्यामध्ये आपण खरवस करणार आहोत, तो खरवसाचा टोप किंवा ते भांडं आपल्याला ठेवायचं आहे. आणि जे खरवसाचं भांडं आहे त्या भांड्याला अर्ध्यापर्यंत ते पाणी यायला पाहिजे आणि बाजूला अशी ही जागा राहिली पाहिजे, म्हणजे खरवस व्यवस्थित स्टीम होणार आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यावर झाकण द्यायचं आहे आणि झाकण देऊन आपल्याला हा जो खरवस आहे तो साधारण 15 मिनिटं मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचा आहे. 15 मिनिटानंतर आपण सुरीनी चेक करणार आहोत की सुरी आपली क्लीन निघते का. व्यवस्थित निघत असेल तर आपला खरवस रेडी झालेला आहे. आता साधारण मी हा 15 मिनिटं मीडियम गॅसवर वरती झाकण देऊन खरवस शिजवत ठेवणार आहे. अजून एक टिप लक्षात ठेवायची, जेव्हा आपण हे भांडं शिजवत ठेवणार आहोत, आतल्या टोपावर आपल्याला वेगळं झाकण ठेवायचं आहे. सो आतल्या टोपावर मी एक झाकण वेगळं दिलेलं आहे आणि बाहेरच्या टोपावर पण एक वेगळं झाकण आपल्याला द्यायचं आहे. सो अशा प्रकारे 2 टोपांवर किंवा 2 भांड्यांवर 2 वेगवेगळी झाकणं द्यायचे. आता आपण हे 15 मिनिटं शिजवत ठेवूया. तर मित्रांनो, साधारण 20 मिनिटाच्या स्टीमिंग नंतर आपला खरवस रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. खरवस रेडी झाल्यानंतर साधारण 1 तास मी याला फ्रीजमध्ये रेफ्रिजरेट करत ठेवलं होतं आणि आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित खरवस खायला रेडी झालेला आहे. आता आपण हा खरवस कट करून घेऊया आणि सर्व करून घेऊया.
बघितलं मित्रांनो, खरवस आपला रेडी झालेला आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करा. तुम्ही सुद्धा ही कृती नक्की घरी करून बघा आणि हा खरवस कसा होतोय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. अधिक अपडेटसाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. चला आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.